लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आलेले होते। झंझावाती अशा प्रकारच्या सभा घेतल्या गेल्या। विधानसभेतही तसंच यश मिळेल असं वाटत असताना दुसरीकडे मात्र एक सगळ्यात मोठा आरोप झाला की इंडिया आघाडी तुटण्यासाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून काँग्रेसनं पुढाकार घेतला नाही आणि त्याचे हे परिणाम भोगावे लागतात। हे सत्य नाही। यात विधानसभेत आणि लोकसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स हा जास्ती चांगला राहिला आणि लोकसभेच्या परफॉर्मन्सच्या वेळेस राष्ट्रीय स्तरावरून फार छान पद्धतीने त्याचं नियोजन झालं आणि सर्व देशभरातील सर्व पक्ष जे ते सामंजस्याने एका ठिकाणी बसून एक चांगलं कॅम्पेन त्या वेळेस झालं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही तेव्हा पोहोचतो आलो। त्या तुलनेने तेवढा समन्वय इतर ज्या गोष्टी लोकसभेच्या झाल्या तर तशा गोष्टी तेवढ्या स्मूथली आणि तशा वेळेवर होऊ शकल्या नाही। ही बाब सत्य आहे। आता जेव्हा अपयश येतं तेव्हा आता त्याचं खापर हे कोणावर फोडावं हे सर्व दूर म्हणजे हा पक्षीय एक भाग नाही, त्यामुळे तर आरोप प्रत्यारोप ही होत असतात। मात्र कुठे ना कुठे हा समन्वयाचा एक अभाव राहिला हे मात्र मान्य। पण त्यासाठी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष कारणीभूत राहिले का? तत्कालीन युती आणि आघाडी ही एक राजकीय अपरिहार्यता आहे आणि जेव्हा अपरिहार्यता म्हणतो तेव्हा सगळ्यांनाच एकत्र येऊन ती तडजोडच असते। शेवटी ही एकत्र येऊन समन्वयाची सगळ्यांकडून एक अपेक्षा असते आणि सगळ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे। जेव्हा निर्माण होतो तेव्हा सर्वांची जबाबदारी असतो आणि जेव्हा कमी पडतो तेव्हा ती सार्वत्रिकच जबाबदारी असते। त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा पक्षाला यासाठी वेठीस धरणं हा तू मैमेचा खेळ आहे। आता तो संधी चुकली, त्याच्यामध्ये उणीव राहिली, कुठेतरी कमी आम्ही पडलो, ही त्याची एकंदरीत गोळाबेरीज आहे। बरं, पण त्याच काळामध्ये प्रदेशाध्यक्षांवरती तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवरती अनेकांनी नाराज असल्याचं देखील सांगितलेलं होतं। त्याच वेळेला जर ही खांदेपालट झाली असती आणि ती जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते तर विधानसभेचं गणित आणि चित्र राज्यात बदललं असतं। हा एकंदरीत हे निवडणुका आणि त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्षपदाची जी खुर्ची ती भारत तो काटेरी मुकटी आहे, तो भारत एक हॉटस्पॉट आहे किंवा एक मोठी जबाबदारी आहे, सगळ्यांचं लक्ष त्यावर असतं। त्यामुळे मला नाही वाटत की असं काही झालं असेल। आता प्रांताध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षामध्ये प्रांताध्यक्षांचं एक आगळं वेगळं एक त्यांचं एक पूर्ण कार्यपद्धतीमध्ये एक वेगळा सहभाग असतो आणि त्या पार्श्वभूमीवर हे म्हटलं जातं। अगदी मी असतो आणि हा निकाल असता तरी त्यांच्या ठिकाणी मलाही असंच बोललं गेलं असतं। बरं, म्हणजे टीकेचं धनी व्हावं लागतं ज्यावेळेला तुम्ही एखादी जबाबदारी घेता। मात्र ही जबाबदारी आल्यानंतर नाना पटोले असतील आणि हर्षवर्धनजी असतील यांचं नातं नेमकं अजूनही कसं आहे हे जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा क्रॉस फायर।